डॉक्युमेंट्स असतात ना दरवाजावरचे, ते बदला. In India's banking system, a new kind of tension is quietly escalating, one that doesn't involve money or fraud, but language. What should be a bridge between people and public service has now turned into a flashpoint, placing ordinary bank employees in the direct line of fire. Across several states, especially in linguistically sensitive regions like Karnataka and Maharashtra, local political groups have begun targeting public sector bank branches, demanding service in the regional language. While the demand aligns with RBI's guidelines, the way it is being enforced on the ground has created a hostile and unsafe environment for bankers. The Reserve Bank of India indeed mandates that banks display indicator boards, provide booklets, and conduct customer transactions in English, Hindi, and the local language. These rules are meant to make banking accessible to all, particularly those from rural or non-Hindi speaking areas. However, what began as a call for inclusion has often spiraled into violence. Incidents have surfaced where political activists, like members of the Maharashtra Navnirman Sena MNS, have entered bank premises, slapped employees, vandalized property, and issued threats, all because the staff did not speak the local language fluently. These acts of aggression ignore one crucial fact, that the employees being targeted are not responsible for language policy. They are simply professionals doing their jobs under immense pressure, following the rules laid down by their employers and regulators. Here are the glimpses of videos showing how bankers suffer due to language issue. MNS teams stormed branches of SBI, Union Bank, PNB, Bank of Maharashtra, and others, removing English signs and ordering staff to speak only in Marathi. आपल्याकडे शासन महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे की सर्व शासकीय तसेच सर्व खाजगी आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे. जिथं ग्राहकांशी थेट संपर्क केला तिथं अधिकाऱ्यांनी सुद्धा मराठीमध्ये बोललं पाहिजे आणि कागदोपत्री सगळीकडे जो काय आहे बँकांमध्ये तो दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे असा शासनाचा निर्णय आहे. त्या संदर्भात आम्ही तुम्हाला भेटायला आलो. आमचे ग्राहक दुसऱ्या बँकेत महाराष्ट्र बँक आहे, दुसऱ्या बँकेमध्ये त्यांचा व्यवहार कसा पूर्ण होणार, कम्प्लीट कसा होणार? तुमच्या बँकेमध्ये पैसे आहेत त्यांना समजा काही खरेदी करायची, त्यांना व्यवहार करायचा आणि तुम्ही जर समजा तुमचे सगळेच लोक जर हिंदी बोलत असेल, समोरच्या आमच्या ग्राहकाला जर हिंदी येत नसेल, कसं काय शक्य आहे? बँकेच्या बाहेर सगळे बोर्ड आहे ना इंग्लिश मध्ये, कसं काय करणार? इथं सगळे इथं 99% लोक मराठी आहेत, लोक पेन्शन घ्यायला जे मात्र तुमच्यापासून चालू मॅनेजरला तर आलंच पाहिजे मराठी. असा बोलतो की तुला कळतच नाही. मॅनेजरला तर मराठी आलंच पाहिजे. ठीक आहे, मी कस्टमर लोकांचा त्रास होतो का? ग्राहकांशी बोलायचं. तुम्ही काय बोलता ग्राहकांशी? काय बोलतो? मी तुमचा ग्राहक आहे. इधर नौकरी करता है ना तो मराठी सीखने का, इधर हमको एटीट्यूड नहीं दिखाने का, समझे ना? हम भी अनपढ़ नहीं है. रिजर्व बैंक का गाइडलाइन है, तुम हमको मत सिखाओ. हाँ, रिजर्व बैंक का गाइडलाइन है जो बैंक जो रीजनल ये बैंक भी ऐकणे का. आम्ही तुम्हाला नीट समजवतोय. तुमची उमेद असेल ना इथं तुम्ही साहेब आहेत, गेटच्या बाहेर आम्ही साहेब आहेत. 1.5 वर्ष झालं ना इकडे येऊन, पगार घेताय 1.5 वर्ष इकडे महाराष्ट्रामध्ये घेताय ना, मग तरी तुम्हाला येत नाही मराठी आणि तुम्हाला मराठी बोलू शकता. तुम्ही जसं बोलतात ना तुम्हाला शिकायचं नाहीये. महाराष्ट्रामध्ये मराठीत बोललं पाहिजे. इतर भाषा
यहाँ पे आए तो सीखने का मराठी प्यार से प्यार से बात करो ना क्या नहीं करते काय चालतं काय करते काय चालतं तर निघाई करणार हो तुम्ही ए और भी लागतो बघा सगळे बोर्ड इथं इथं बघा एक मिनिट एक महिन्याने तुमच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला जर मराठी बोलताना दिसला नाही बँक कुठली त्याला जबाबदारी घेईल. आणि जर ते आता जर लगेच नाही काढले जे इंग्लिशचे तुमचे जे आहे उद्या आम्ही परत येऊ परत उद्या आम्हाला ते पूर्ण दिसलं बँक नाही, फुटली नाही, एखादी केस झाली आम्हाला काही फरक नाही पडणार पूर्ण बँक फोडून टाकू आम्ही जर इंग्लिश मध्ये जर दिसलं पूर्ण तुमचं पहिले मराठी पाहिजे पहिले मराठी पाहिजे पहिले मराठीच्या नंतर खाली कुठल्याही टाका तुम्ही पहिले मराठी आणि पाहिजे तुमचा कर्मचारी कुठल्याही म्हणजे ग्राहकाला असा बोलला नाही पाहिजे की मला मराठी येत नाही हा. त्याला चुकवून त्याच्यासाठी मी परत सांगतो मराठी ठळक आणि मोठं असलं पाहिजे नाही तर उद्या जर आम्ही आलो तर इंग्लिश पण नसणार फक्त आम्हीच असणार आपल्या बँकेमध्ये तुम्हाला मराठीची आता नाही लावला आता बी नाही का नाही लावला ते सांगा म्हटलं सेंट्रल धंदा कुठे करता माहिती तुम्हाला हो This issue is not limited to Maharashtra. It has also surfaced in Karnataka. In a widely circulated video, a confrontation was captured between a customer and a female bank employee who refused to communicate in Kannada, the state's official language, insisting on speaking only in Hindi. ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ ಯಾಕೆ ಹಿಂದಿ ಮಾತಾಡೋದು ಕನ್ನಡ ಮಾತಾಡಬೇಕಲ್ಲ ಮೇಡಮ್ ಕನ್ನಡ ಮೇಡಮ್ ಮೇಡಮ್ ಇದು ಕರ್ನಾಟಕ ಮೇಡಮ್ ಚೇರ್ಮನ್ ಮಾತಾಡೋಂಗಿಲ್ಲ ಇದು ಆರ್ಮಿ ರೂಲ್ ಇದೆ ಆ ಸ್ಟೇಟ್ನಲ್ಲಿ ಆ ಭಾಷೆ ಮಾತಾಡಬೇಕು ನೀವು ಮ್ಯಾನೇಜರ್ ಅಂದರೆ ಅದು ಮಾತಾಡಬಾರ್ದ ಸರ್ ದಯವಿಟ್ಟು ಮಾತಾಡಬೇಕು ಮೇಡಮ್ ಅಲ್ಲಿ ಕನ್ನಡನೇ ಮೇಡಮ್ ಇರಿ ಸರ್ ಮಾತಾಡಿ ಮೇಡಮ್ ಇದು ನೀವು ಮಾತಾಡಲ್ಲ ಸೂಪರು ನೀವು ಬ್ಯಾಂಕ್ಗೆ ನೋಡಿ ವೀಕ್ಷಕರೇ ಇದು ಇದು SBI ಬ್ಯಾಂಕು ಚಂದಾಪುರದಲ್ಲಿರುವ SBI ಸೂರ್ಯ ಸಿಟಿ ಬ್ಯಾಕ್ ಸೈಡ್ ಅಲ್ಲಿ ದಯವಿಟ್ಟು ನೀವು ಇದನ್ನ ಎಲ್ಲರೂ ಎಚ್ಚೆತ್ಕೊಳ್ಳೋಣ ಕನ್ನಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಕನ್ನಡ ನಾವು ಏನಿದ್ರು ಕನ್ನಡಿಗರು ನಾವು ಒಂದಾಗ್ಲೇಬೇಕು SBI ಬ್ಯಾಂಕ್ ನಾವು ಬುದ್ಧಿ ಕಲ್ಸೋಣ ಆಯ್ತು ನೋಡೋಣ ಪ್ಲೀಸ್ ನೀವು ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಮೇಡಮ್ ನೀವು ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ಪ್ಲೀಸ್ ಆಯ್ತು ಇಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡಲ್ಲ ಅಂದ್ರಲ್ಲ ಕನ್ನಡ. Later, in another video, the same bank employee was seen issuing an apology following public outrage. ನಾನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡೋದು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡೋದು. Despite her apology, the bank decided to transfer her to another state. In a recent incident, months after the previous controversies, an MNS activist once again assaulted a banker, this time at the SBI Devpur branch in Dhule, by slapping the staff member over a language dispute. लोकांशी कसं बिहेव करायचं कळत नाही का आणि माय मराठीचा सुद्धा अपमान केलेला आहे. तू एक गोष्ट लक्षात ठेव पैसे लागणार बघा सगळ्या कर्मचाऱ्यांना बघा तुमचा कर्मचारी कसा माफी मागतोय का बघा असं मागवडेपणा करणार नाही कस्टमरच्या विरोधामध्ये मी बोललो
बजरंग बनवतो. This issue has slowly turned into a political game. In all this, bankers, who have no say in such decisions, are made scapegoats. They face anger and violence, while politicians use the issue for their own benefit, ignoring the safety and dignity of the banking staff. In response, bank unions have repeatedly appealed to the Department of Financial Services, DFS, demanding a Bankers Protection Act, a legal framework that would safeguard banking staff from violence, threats, and harassment on duty. The root of this issue lies in the transfer policy followed by public sector banks. Every officer, as per policy, is liable to be posted anywhere in India, irrespective of region, language, or cultural familiarity. These transfers are routine, often decided for administrative convenience or career progression. Expecting bankers to be fluent in each region's language without providing structured training or sufficient time to adapt is not only unreasonable, it's inhumane. Most bankers are transferred every few years and are expected to settle into unfamiliar cities, learn new systems, and meet high-performance targets, all while navigating language barriers they never signed up for. And when customers or activists confront them aggressively for not knowing the local language, it creates a deep sense of fear and demoralization. These are not bureaucrats or political appointees. They are ordinary workers who serve the public, handle lakhs of rupees in transactions daily, and yet now have to worry about their personal safety over language issues. Instead of punishing bank staff, the focus should be on policy reform. If local language service is critical, banks must recruit more local candidates and provide proper language training to transfer officers. There must be zero tolerance for violence in any form because no banker should be assaulted for doing their job. The language of banking is ultimately about trust, service, and respect. If we want our banks to be truly inclusive, we must protect those who keep them running.